नमस्कार मित्रांनो, भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत असिस्टंट मॅनेजर म्हणजे सहाय्यक व्यवस्थापक पदांची कायमस्वरूपी भरती केली जात आहे, ज्यासाठी उमेदवारांचं वय 18 ते 32च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे। 1,67,800 पर्यंत पगार उमेदवारांना या पदांसाठी दिला जाणार आहे। जबरदस्त असा पगार आहे। पगाराच्या व्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत उमेदवारांना दिले जाणार आहे। विशेष म्हणजे SC, ST, फिजिकली डिसेबल आणि एक्स सर्व्हिसमन कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी मात्र कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे। आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे अगदी फ्रेशर उमेदवारांना या पदांसाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे। बाकी कोण अप्लाय करू शकतं, नेमकी कसं अप्लाय करायचं, परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे, संपूर्ण माहिती सविस्तरपणे आज व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्ही या अधिकृत PDF मध्ये बघू शकता, भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड व रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांचं जॉईंट व्हेंचर असलेल्या बँक नोट पेपर मिल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मार्फत ही पदभरती केली जात आहे। सेंट्रल गव्हर्नमेंटचा हा जॉब असणार आहे आणि अर्थातच यासाठी महाराष्ट्रातील उमेदवारांना अर्ज करता येणार आहे। बेनिफिट पॉईंट तुमच्यासाठी हा आहे की कोणत्याही प्रकारची अनुभवाची आवश्यकता या पदांसाठी अर्ज करताना नसणार आहे। यामध्ये मित्रांनो, असिस्टंट मॅनेजर हे महत्त्वाचं पद कायमस्वरूपी पद्धतीने भरलं जात आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये ही पदभरती असणार आहे। फायनान्स अँड अकाउंटंटसाठी 2 जागा असणार आहे। यामध्ये 1 जागा अनरिझर्व्ह तर 1 OBC कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी भरली जाणार आहे। त्यानंतर मटेरियल मॅनेजमेंट या विभागात 2 जागा तर सिव्हिल या विभागात 2 जागा असणार आहे। असं एकूण 6 पदांची ही कायमस्वरूपी भरती असणार आहे। मित्रांनो, जागा या ठिकाणी कमी आहेत, मात्र सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब असल्यामुळे जबरदस्त असा पगार उमेदवारांना या ठिकाणी दिला जाणार आहे। ज्या उमेदवारांना सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब 2026 मध्ये हवा आहे, अशा उमेदवारांनी 11 एप्रिल 2026 पर्यंत या पदांसाठी अर्ज करणं आवश्यक असणार आहे। 21 मार्च 2026 पासून अर्ज प्रक्रियेला ऑलरेडी सुरुवात झालेली आहे। अर्ज कसा करायचा, कुठे पाठवायचा, संपूर्ण डिटेल्स मी व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगणार आहे। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्हाला बघायचं आहे। आता मित्रांनो, या सर्व पदांसाठी विशेष करून उमेदवारांचं वय 18 ते 32च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे। तिन्ही पदं जे या ठिकाणी भरली जाणार आहे, वेगवेगळी तिन्ही पदांसाठी 32 वर्षापर्यंत उमेदवारांचं वय या ठिकाणी मागितलेलं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फ्रेशर उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करता येणार आहे। पहिलं जे पद आहे असिस्टंट मॅनेजर फायनान्स अँड अकाउंटंट या डिपार्टमेंटमध्ये भरलं जाणारं 2 जागा असणार आहे। आणि यासाठी BCom किंवा BBA मधनं चार्टर्ड अकाउंटंट किंवा कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट सहित पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे। त्यानंतर पुढचं जे पद आहे मित्रांनो, असिस्टंट मॅनेजर मटेरियल मॅनेजमेंट या विभागात हे पद भरलं जाणार आहे। यासाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग यापैकी कोणत्याही एका विषयातनं 60% गुणांसहित तुमची पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे। आणि सर्वात शेवटचं जे पद सिव्हिल डिपार्टमेंटमध्ये भरलं जाणार आहे, यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा सिव्हिल अँड स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमधनं 60% गुणांसहित तुमची पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे। यामध्ये MBA केलेल्या उमेदवारांना विशेष प्राधान्य या ठिकाणी दिलं जाणार आहे। आता मित्रांनो, या सर्व पदांसाठी तुमचं वय जरी 32 वर्षापर्यंत असणं आवश्यक असलं तरी रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांना विशेष सवलत या ठिकाणी दिली जाणार आहे। जसं की तुम्ही या ठिकाणी बघू शकता, ऑदर बॅकवर्ड क्लास म्हणजे OBC कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 3 वर्ष तर फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी 10 वर्षापर्यंत वयाची अतिरिक्त शिथिलता या ठिकाणी दिली जाणार आहे। या व्यतिरिक्त एक सर्व्हिसमन उमेदवारांसाठी देखील वयाची विशेष शिथिलता या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते। मित्रांनो, विशेष म्हणजे SC, ST, फिजिकली डिसेबल आणि एक्स सर्व्हिसमन कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे, तर बाकीच्या उमेदवारांसाठी 800 रुपये इतकं परीक्षा शुल्क आहे। आणि हे परीक्षा शुल्क उमेदवारांना DD म्हणजेच डिमांड ड्राफ्टच्या स्वरूपात पे करणं आवश्यक असणार आहे। हा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला BNPM रिक्रुटमेंट अकाउंटंट पेएबल ॲट म्हैसूर या नावाने काढणं आवश्यक असणार आहे। मित्रांनो, जबरदस्त असा पगार उमेदवारांना या पदांसाठी दिला जाणार आहे। 52,000 ते 1,67,000 पर्यंत या पगाराची रेंज असणार आहे। पे लेवल 8 नुसार हा पगार असणार आहे। 7व्या वेतन आयोगानुसार उमेदवारांना असिस्टंट मॅनेजर या पदासाठी पगार तर दिला जाणारच आहे। या व्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट देखील उमेदवारांना सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत दिले जाणार आहे। आता नेमकी या पदांसाठी सिलेक्शन प्रोसिजर कशी असणार आहे, तर सर्वप्रथम उमेदवारांची ऑनलाईन एक्झाम या ठिकाणी घेतली जाणार आहे। मल्टिपल ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे प्रश्न उमेदवारांना या ठिकाणी विचारले जाणार आहे आणि त्यानंतर मुलाखत घेऊन पात्र अशा उमेदवारांची नियुक्ती या पदासाठी केली जाणार आहे। मित्रांनो, यामध्ये तुम्ही बघू शकता 80 प्रश्न 80 गुणांसाठी विचारले जाणार आहे, ज्यासाठी 90 मिनिटाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे। 4 वेगवेगळ्या विषयावरती प्रश्न उमेदवारांना या पदांसाठी विचारले जाणार आहे। प्रत्येक पदासाठी मित्रांनो एक्झामचं स्वरूप हे सेमच असणार आहे।
ऑनलाईन एक्झाम क्वालिफाय केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावलं जाणार आहे आणि त्यानंतर पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती या पदांसाठी दिली जाणार आहे. आता या पदांसाठी ॲप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांनी दिलेल्या संकेतस्थळावरती यायचं आहे. या संकेतस्थळावरनं तुम्हाला अर्जाचा नमुना डाउनलोड करायचा आहे. तो अर्जाचा नमुना व्यवस्थित भरायचा आहे. त्या नमुन्यासोबत तुम्हाला सर्व ती आवश्यक कागदपत्र जोडायची आहे. त्यानंतर 800 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला BNPM रिक्रुटमेंट अकाउंटंट पेएबल ॲट म्हैसूर या नावाने काढायचा आहे आणि तो डिमांड ड्राफ्ट तसेच तो अर्जाचा भरलेला नमुना आणि यासोबत जोडलेली सर्व डॉक्युमेंट एका इन्व्हेलोपमध्ये सीलबंद करायचे आहे. त्या इन्व्हेलोपवरती ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करत आहात त्या पदाचं नाव लिहायचं आहे आणि तो इन्व्हेलोप तुम्हाला हा जो ॲड्रेस या ठिकाणी दिला आहे ह्या ॲड्रेसवरती दिलेल्या वेळेत पाठवायचा आहे. ॲड्रेस देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तुमच्या माहितीसाठी ही संपूर्ण PDF देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला या पदांसाठी अर्ज करणं आवश्यक असणार आहे. यामध्ये तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, संपूर्ण माहिती अचूक भरणं आवश्यक असणार आहे. जागा जरी कमी असल्या तरी मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंटचा हा कायमस्वरूपी जॉब आहे. तुम्ही लवकरात लवकर या पदांसाठी ॲप्लिकेशन करायचं आहे. त्यानंतर क्लिक हिअर फॉर ऑफलाईन ॲप्लिकेशन या ठिकाणी क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने अर्जाचा नमुना तुम्हाला बघायला मिळेल. हा अर्जाचा नमुनामध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती सर्व व्यवस्थित भरायची आहे आणि हा अर्जासोबत तुम्हाला सर्व शैक्षणिक डॉक्युमेंट, काढलेला डिमांड ड्राफ्ट जोडायचा आहे आणि एका इन्व्हेलोपमध्ये सीलबंद करून त्या इन्व्हेलोपवरती ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करतात त्या पदाचं नाव टाकून दिलेल्या ॲड्रेसवरती दिलेल्या वेळेत पाठवायचं आहे. तर अशा पद्धत मित्रांनो एकंदरीत ही प्रोसेस असणार आहे. लवकरात लवकर तुम्हाला या पदांसाठी अर्ज करायचा आहे. अर्ज करतेवेळी कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.